बर बाकी काय नाही बघा बघा बोलणं चांगलं काय करायचं बोला काय एवढं ते पिण्याला काय औषध आहे काय तुमच्या एखादी गोळी बाबा दिली फाड कमी पिणं सत्य असं काय आहे नाही समजत नाही. पिताय का खरं? तो माझी नशा कशी असते बघ हे बरोबर आहे थोडा ते विषय खलास आहे. मग तुम्ही जे पाणी मला दिलंय का नाही मग माहिती आहे त्याची किंमत काय नाही का? मी 1000 रुपयांची किंमत नव्हती किती कित्येक 1000 रुपये परमेश्वराला मला गार केलं का नाही विषय कडला तुम्हाला तिचं पाणी पिल्यामुळे मला एवढं समाधान राहिलं की ते दारू होत नाही हे महत्वाचं आहे. गार गार आणि एकदम गार होतं पाणी राहते पिण्याचं इतकं समाधान असल्या वातावरण पैसे का हो पैसे बघा 10 मिनिटात पैसे काढतो काना 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 त्या खाण्याला जेवढी किंमत नव्हती तेवढी किंमत त्या पाण्याला होती. एवढं गार पाणी होतं गार होतं एकदम पाणी तिथे ती बाटली कशी घेतला होता देव पाणी कोणाच लय भारी होतं. मला अजून वाटलं म्हणलं आईला म्हटलं जरासा आणि प्यावं हे घोट केला तर भात आहे असं आता परत तुमच्यासाठी मी ठेवली होती बाटली आईला म्हणून त्यातून जरा घोट घ्यावा असा विचार केला होता मी ही एवढी बाटली तुमच्यासाठी ठेवली हे पाणी ती ऑक्सिजनची बाटली हे काय पाणी माहिती पाणी ऑक्सिजन मिळाल्यासारखं ऑक्सिजन मिळाल्यासारखं पाणी खायचं तर नशा करायचं तर व्यवस्थित करायचं नाही तर करायचं बरोबर आहे. हे महत्वाचं. तुम्ही जे किंग फिशर पिणे आणि गावठीतली एक नशा लय वेगळी जमीन आसमान जमीन आसमानचा फरक आहे. नवीन असं बरं आहे किंग फिशरची एक स्लिप मारली की नाही कशी सर्र होते ती गावठीमध्ये होत नाही काय त्याच्यामध्ये होते आहे ना? काय किंग फिशर टू किंग हो हो सगळी तुमचं वय चांगलं आहे तुम्ही लहान आहे वयानं चांगलं आहे आणि आणि सुंदर पण आहे तसं म्हणजे दिसायला पण चांगलं मला जाताना मात्र नर्वस कर ना 1 रुपया फक्त दे फक्त 1 रुपया मला 1 रुपया कमी पडाला करमाडा आत्ता पैसे माहे कशात मला कशाला पाहिजे सांग कशाला पाहिजे तुम्हाला आता कशाला पाहिजे हे तुम्हाला सांगाल ना हे तुम्ही ओळखून जायचं मला फक्त 1 रुपया कमी पडला 400 द्या 1 रुपया कमी म्हणजे 5 रुपये होते तेवढं माझं नंतर द्या वाटतं आत्ता द्या जरा एन्जॉय करू आपण करा रेल्वेत बघा कशी मम्मी मजा करते नाही असं काही लोक असते माझं काय माहिती काय झालं काय बघा ना आता 5 आणि 10 मागतात तुझ्या आईला आता गाडी आहे ना 4 लाख 4 लाख गाडी मामा होता झाली की आता झाली की वाटल्या 4 वाजले मामू वाजला अजून 15 मिनिट जरा मिनिटामध्ये जाऊ आहेत मी एका चक्करमध्ये दिसतंय मला वाटतं बरोबर आहे आभार आहे होय आहे की अजून सक्सेस झाली दिसत नाही असं मला अंदाज आहे आईचा काय बरोबर आहे बरोबर होय सक्सेस मार्ग तुम्ही लय वेळा प्रयत्न केलेला आहे का ते होईन असं झालं होय बरोबर आहे होय ते होणार खरं तर तुमच्या नशिबाला तुमची जन्मतारीख किती 29 ऑगस्ट 1997
97 हा. टेक्निकल ठीक आहे. काय म्हणतो? मी तुम्हाला अजून एक 2 महिन्याचा काळ तुम्हाला द्यायला पाहिजे. हां 100% तुम्हाला 2 महिन्याचा काळ द्यायला पाहिजे. हां तुम्हाला ती पोरगी 100% भेटते. 2 महिने. 2 महिने. हां 2 महिने. कारण तुम्ही आणि व्यवस्थित स्वभाव जरा व्यवस्थित ठेवा. जरा तुमच्या रागावर नियंत्रण ठेवा. कारण तुमच्याकडे काय माहिती आहे का, राग लई मोठा आहे. तुम्ही काय करता माहिती आहे काय, एखाद्या व्यक्तीला भरमसाठ प्रेम एकदम 5 मिनिटात देत आहे. ऐकून घ्या. हां होते काय तुमचं माहिती काय कंडिशन तुम्हाला तुम्ही लोकांना 5 मिनिटात पैसे देता, सगळं होते. ते अर्धा पाऊण तासामध्ये नंतरच्या काळामध्ये तुम्हाला सांगता ऐकून तुमच्या शरीरात अशी एखादी घटना होते की या माणसाला आपण काय केलं, म्हणजे तुमचं नशिबाचं बघण्याची पलट वेगळे सगळे. ओके, मी तुम्हाला खरं सांगतो तुमचं लई सक्सेस लाईफ होणार. मला तुम्ही रुपये दिले पण तर काय नाही, मी तुमच्या ओटावर लगेच सांगतो की लाईफ काय आहे तुमचं. लगेच कळतं काय 2 महिन्यामध्ये तुम्ही सक्सेस. 2 महिन्यामध्ये ती पोरगी मिळणार. बाकीचं मात्र नाद करू नका. तुमच्या डोक्यात काय वेगळे मनात भ्रमिष्ट विचार आहेत लय मोठे. कधी कधी मी लगेच सांगतो तुम्हाला. भ्रमिष्ट विचार म्हणजे कसं आहे, ती घे ही पकडू का ती पकडू, ती पकडू का ही पकडू, ही पकडू का ती पकडू का हो? खलास. ते काय होते माहिती का, तुमचं कन्फ्युजन व्हायला नाही. तुमचं एकावर केंद्रित लक्ष हाय. खरं तुम्ही काय म्हणता माहिती काय, या इला लावला काढो त्याच्यापेक्षा 10 पटीने लई पैसे पुरे. बरोबर सगळं बरोबर तुमचं. चल ती गेली तुझ्या आईची तुला कोण विचारलं तुझ्या आईची गाडी. हे जे सत्य प्रकार आहे काय ते मला सगळं हो ते टेपिंग झालेलं नाही असं तसलं का नाही सोडा. काय करणार नाही खोळावे आम्ही. आणि एक लक्ष ठेवा, तुमच्या लय बाहेर लय मोठी ट्रॅजेडी तुमच्यात लय मोठी घडणार आहे आयुष्यात. 2 महिन्यामध्ये बोला ट्रॅजेडी म्हणजे काय. ट्रॅजेडी लय बघायची. आता तर त्याला सांगतो पुढचं काय होणार आहे ते. ऐक जरा. ऐक हे तर शोक आहे की नाही तुम्हाला जरा कमी आहे. मला माहिती आहे कशाचा. हेचा शोक. ओके, हां काय BP बघतीला काय बघतीला क्लिप बघतीला काय उलटा पडतो. खरं आयुष्यात तुम्हाला अशी एखादी पूर्वी चांगली गाठ पडेल जिची मनापासून आहे, त्या आयुष्यात तुम्हाला सक्सेसमध्ये मिळालं. मात्र चांगलं तुमचं लाईफ चांगलं. मामा याला असलं काय सांगू नका, हे झडगव ते शोधायला लागायचं झडग कोणाला आवडायला नाही. मामा सांग विषय खलास विषय नॉट. हां बोला ना तुम्ही. हां आणि तुमच्या लाईफमध्ये तुम्हाला खरं सांगतो, म्हणजे मी भविष्यवाणी म्हणून नाही, भरट एका व्यक्तीवर प्रेम तुम्ही करताय, कधी होते काय माहिती आहे काय, तिकडनं रिस्पॉन्स मिळेल ना तुम्हाला. रिस्पॉन्स मिळेल ना. तेवढं तुम्ही काय केलं गेल्यासारखे केल्यासारखे करताय. कसं आहे सगळ्या तुझ्या आईच्या तुझ्या सगळ्या तुझ्या आईच्या तुझ्या आईच्या नवरा गाढवाच्या गांडीत गेलं, अमुक झालं तमुक झालं. कारण ते मनात तुमच्या मात्र अंधार आहे. तीच पोरगी पाहिजे आपल्याला. ती पोरगी तुमच्या मनात आत्तापर्यंत पण आहे. ओके, एकच आहे कुठे तर तुम्हाला जी आवडत्या तुम्ही एक सहजन म्हणू शकत कुठला आणि काय. त्यानंतर ते सोडून प्रकार पहा कसं पोरगीची जरा विचार करा आणि तुम्ही आयुष्यात तुम्ही फार मोठं वर्ष. बाकीचा विचार करा. बाकीचं अंगाला अंगा लागतेच की अंगाला अंगा लागते. मी पण पैसे तुमच्याकडे रुपये घेतले त्याला नसते. अंगाला अंग घासते म्हणजे काय असते काय होते मला एक तुम्ही सांगा.
हे अंगाला अंगाला हां. एवढंच नाही. होय. काय त्याच्यात मजा काय कुठली पण. आयुष्यात मजा करायची आमिरच मजा करायची कुठं सक्सेसफुल व्हायचं रिलॅक्स राहायचं. हां. तुम्ही मला रुपया देऊन मला खुश केला राहू याच्यासारखं आयुष्य आहे कुठं. परमेश्वर आली का गाडी नाही. आले अहो, असू दे की बोला. गाडीचं काय आणण्यात चालतं रात्रभर. बोला तुम्ही. कोणा तुमचं लाईफ चांगलं ना काय घासाघाशीमध्ये काय हो घासाकाशी राहून दे हो. घासाचे बोल नका. काय तर पुढं काय होणार ते सांगा मला. आता तुम्हाला सांगेल की तुमचं लाईफ तुम्हाला 2 महिने तुम्ही सक्सेसमध्ये होणार आहे. विशेष 2 महिन्यामध्ये तुमचं लाईफ अतिशय चांगलं होणार आहे. काळजीच करू. लाईफ फास्ट होणार आहे. तुमचा स्वभाव चांगला आहे. फक्त विचार जरा सोडून द्या आदला बदलाचा. सारखं तुमच्या मनात काय चाललं माहिती काय यायची गाण तुझे मी खेळायला लावला काढो शेटा गेली न मारला अमुक झालं तमुक झालं एक गेली दुसरी गेली नंतर बघतो माझं मी बघतो काय करायचं करतो उलटा पालटी करेन मला माहिती आहे तुमचा तो अहंकार आहे की नाही ते स्वतःचा त्याच्यावर जरा ताबा ठेवायचा. आम्ही पण म्हणतो आहे मरण नका ना मला तेच विचार करायला प्रत्येक वेळेला सारखे लोकांच्याकडे जायचे पैसे मागायचे नाही. माझ्या ज्यावेळेस वय होती लय दिवसात चिकना मला ऑर्डिनरीचे पिक्चर मूवीज इंग्लिश पिक्चर प्रेडेटर अवतार स्टीव्हन स्पिलबर्ग हे सगळे जे आहेत की नाही हे मला इंटरनॅशनल सगळ्या गोष्टी आवडतात. लय आवडते सगळं चांगलं. आता प्रेडेटर पिक्चर बघितलं तर तू कसं म्हणतो माहिती आहे ना वाट वाट कमान केली मी म्हणतो ना ते झाडामध्ये पडलेला असतो शेवटच्या वेळेला म्हणत ना काय त्याला कमान. ही जे लोकांचं टेक्निक आहे की नाही तुम्हाला मला लय आवडतं. आज मात्र मला आई आवडतात ते सगळं खरं म्हणजे त्या आईला खरं म्हणजे ह्या स्टेशनमध्ये थांबलंच मला कसं काय आश्चर्य वाटतं. मला पहिले जयसिंगपूर ना हातकरंगडी मला आवडतच नाही पहिल्यावर नाही पहिलं या जयसिंगपूर म्हणजे माझ्या बायकोचं गाव आई घातली एक तर आहे तिच्या आई एक तर पाटलाचं गाव मगदूम पाटील जैनाचे लोक आईच्या लोक जातच नाही लग्न झालं तुमचं? हा म्हणजे काय बायका मला बायको कुठली आहे? गोव्याला हां गोवा बायको आता कुठं राहते गोव्याला? इतकीच आहे पाटलाची मग जनार्दन पाटलाची पोरगी भारती पाटील पहिली नंबरची 1 नंबरची तीच माझी बायको. तिला पाठवलं की मला कधी इच्छा वाटली बोलू तो चल आले तर बुवा ठीक आहे 2-3 महिने मी येते काय होईल पैसे काय
लॉजचे पैसे काय कमी खर्च होतील काय? 900 रुपयाचा लॉज घेतोय मी. 900 रुपये लॉज म्हणजे काय चेष्टा झाली. आणि वरचा बाकीचा खर्च कुठला आला? कायच्या बघायला घालला जगायचे. आता पैसे मिळवलेले कुठले आहेत? परवाच मी पैसे मिळवले तर का काढ 3,000 मिळवली होती अशीच. त्यात डायरेक्ट गार 2 बिअर पिलो. आई घालत जाऊन दे म्हणलं. आता प्यायची म्हणलं उलटा पालटी करायची. किंगफिशर म्हणजे किंगफिशर ना. मगाशी तुम्हाला बोललो नाही का? विषय खाला तिला आलं मामा पोरगी तुम्हाला कुठलं पोरगं काय नाही. पोरगं काय नाही. मग निवांत आहे सर. देवा तुला एकटाच बायको काय काम करते मग गोव्यात? ते गोळ्यामध्ये टेली पण ऑपरेटर. तिला कधी जर बोललो तुम्ही हे म्हणतो आलीस तर आलीस, नाही आलीस तर तुमच्यासारखंच आहे माझं. गाड्या गाडी मागो विषय नॉट केला मग बायको पैसे देत नाही तुम्हाला? बायकोकडे पैसे मागायला काय बरं मला. मी बायकोला पैसे द्यायला पाहिजे काय? बायको मला द्यायला पाहिजे. काय बघ अशी ऐक. आई रिलॅक्स. तुमच्या तुमचं पण मन कुठवर बसणार नाही. आता मी 100% तुम्हाला कसं झालं माहिती आहे काय? तुझ्या आईला लावला गाडो. ही जी बोलण्याची पद्धत आहे ती तुमच्या मराठी भाषेत सह तुमच्या आयुष्यात कधी बदलणार. तुम्ही कुठलीही पोरगी चांगली मिळाली आणि म्हणली मी तुमच्यावर प्रेम करतो, तुझ्या आईच्या गाडावाच्या गाडीत गेला. हे तर तुमचं आम्ही आमच्या दुनियात घालू पप्पा काका. तुम्हाला हे सगळं कसं कळते? कसं काय तुम्हाला सगळं माझ्यासोबत? ओटारनं कळते. मी ओटारनं लोकांचे बघतो की बाबा हे माणूस काय शिस्त आहे. मला लगेच कळतं की बाबा ह्या माणसाकडं टेक्निक किती आहे, तिथं पैसे किती आले वाटतं. मग ठीक आहे अजून येतं आल्याची बातमी. एक सांगू का? मी त्या ओटारनं सांगू शकतो की माणसाचं लाईफ काय आहे. म्हणजे मी भविष्यवाला माणूस नाही आहे. मला सांगा बघू काय. तुमच्या नशिबात आहे का? तुम्ही रिलॅक्स देते. कुणाला बोलणार नाही काय. तुमचा स्वभाव एक असा आहे की कुठल्याही व्यक्तीला भाषेचा करायचं नाही काय नाही. शांतता स्वभाव एकच करायचं, खरं व्यवस्थित करायचं हे तुमच्या डोक्यात. काय आणि काय बोला की काय सांगाल तर मग? महत्वाचा मुद्दा काय तुम्हाला मुद्दा आता तुमच्या स्वभावाबद्दल कसं करायचं सगळं कुठले तुम्ही बाकी पिणे बिण्याचं काय तसं व्यसन कुठलं नाही बघा मला. मी नुसतं दारू म्हणतो, गाणे ऐकतो बघा नुसते. हां तुम्हाला एक गाणं सांगतो काय ऐकून घे. बोला की. अतिशय चांगलं गाणं आहे ते. घायल पिक्चर बघितलं हां बघितलं मीनाक्षी सिसोदिया. पहिलेच टायटल आहे बघा. कुणी मारलं ती? राजकुमार संतोषीनं मारलेलं आहे. 5च मिनिटं एंट्री आहे बघा त्या मीनाक्षी सिसोदियाची. त्याच्यात तिचा पिवळा ड्रेस आणि गॉगल घातलेला, काळी पॅन्ट आणि सनी देओलचं ही एंट्री. ते जे गाणं आहे का नाही का हो गाणं आहे का नाही? आहे का नाही? तेच की कुठे आठवू ना. आठवण मला पण आठवण. बरं काय करू मग ते? काय ऐकायचं का? ते गाणं लाईफमध्ये कधीही लक्षात ठेवा. त्याच्यात लाईफच दिली त्या गाण्यामध्ये. अतिशय चांगलं आयुष्य म्हणजे काय. बरं आता इथनं पुढे जाणार कुठं मला तुम्ही सांगा बरं. कोल्हापूर जाऊन आता काय करणार? घराला कोल्हापूरला घर आहे का इकडे घर आहे? कोल्हापूरला कोल्हापूरला घर आहे मग. कुठं राजारामपुरी.
कुठल्या एरियात राजारामपूर एरिया एरिया 1 नंबर गल्ली 2 नंबर 12 14 15 चौथ्या गल्लीला चौथ्या गल्लीला आहे. चौथ्या गल्ली स्टँडर्ड एरियामध्ये राहता राव आणि स्टँडर्ड पण विचारायचं त्याच्या ते पाणी मात्र तुम्ही घेतला होता कुठनं मला काय कळणार आता. का हो मला पाण्याचंच आठवण यायला सारखे ते गार गार पाणी प्यायचं कुठनं घेतलं होतं का मागून घेतलं होता काय जाऊन आणलेलं खाणं आणलं राजाराम कोणी हाय स्टँडर्डमध्ये राहत आहे तो सांगू का मी तिथं पैशाला बाहेर मिळते तुम्हाला माहिती आहे तुम्हाला ऐकून घ्या तसं तुम्ही मला रुपये दिला का विषय सुरू तू कोण कोपरा तुमच्याकडे नाही उद्योग हे आहे बघा उद्यान बाग उद्यान कोपरा माहिती आहे तिथे कपडे बसलेले असतात चुंबन घेत नवरा बायको पोरग पोरगी तुमच्याकडे स्टँडर्ड पोरं बी राहतात तिथे त्यांना सगळ्याच माहिती आहे काका येणार बाबा ठीक परवा एकाला असाच पकडला होता केस मारत होता त्याला नमस्कार नुसता केला मला नाश्त्याला पैसे पाहिजे मला तुम्ही पैसे देणार आहे पैशाच्यापेक्षा मला काही जात माहिती नाही तुमच्या तुम्ही विचार करा काका खाट कमी नोट काढली मला 100ची घे मला आम्हाला नाश्ता करता 100 रुपये 100 मिळाला विशेष कटकी आईचा पुट्टा धुळलाच 100ची नोट माझ्या आयुष्यात मी पहिल्यांदा बघितली म्हणलं बाबा ठीक आहे म्हणतात हा हा 100 जसे दिले जागेवर अड्ड्यावरच की चल आंबा घे कुठं काय तर कैरी घे कुठं काय तर खा पी 100 तुमच्याकडचे ते झाले डंपर किती 20 डंपर डंपर म्हणजे 20 डंपर हो त्याला 5 रुपयाला एक ग्लास असतो ना होय झाले किती 20 बरोबर 20 डंपर म्हणजे माझ्या असे घुमले रात्री त्या दिवशी असं पिलो काम झाले 8-9 डंपर केल्यानंतर मी गेलो खासबाग मैदान खासबाग मैदान माहिती आहे त्या चायनीज सेंटरला गेलो एक जण कपडे मारी होता असं खातं तर काहीतरी चायनीज नूडल्स बिडल्स काय काय असतील की ते त्याला म्हणलं इकडे हो शेटजी म्हणले मला खायला पाहिजे म्हणलं काय खाणार बाकीच्या मला चकल्याला पाहिजे म्हणलं ते बारीक बारीक पीस असतात म्हणजे ते मालक पण बघायला आलो होता माझ्या मी गिरून केले म्हणला आणि पहिला जा मला इथं आई घालत जा लोकांना ताप होतो तुझा म्हणला हा अडकन लागत